आपण कधी विचार केलाय का की विजेच्या तारेसाठी आपण तांबच का वापरतो? वीज त्यातून इतकी सहज कशी वाहते? पण तीच वीज काचेसमोर आल्यावर मात्र थबकते. आणि आपल्या मोबाईलमधल्या सिलिकॉन चिपमध्ये तर ती अगदी आपल्याला हवी तशी वागते. चला, आजच्या भागात आपण या पदार्थांमागचं विजेचं रहस्य उलगडूया. आणि हाच तर तो प्रश्न आहे जो आपल्या आजच्या विश्लेषणाचा केंद्रस्थानी आहे. हे एक असं कोडं आहे जे आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडलेलं आहे आणि याचं उत्तर भौतिकशास्त्राच्या काही अगदी मूलभूत नियमांमध्ये दडलेलं आहे. चला तर मग हे कोडं सोडवायला सुरुवात करूया. बरं, आता हे सगळं विज्ञान समजून घेण्याआधी चला एक मस्त सोपी कल्पना वापरूया, जेणेकरून हा सगळा गुंतागुंतीचा विषय अगदी सोपा होऊन जाईल. विचार करा, समजा इलेक्ट्रॉन म्हणजे बरणीतल्या गोट्या आहेत. आता या गोट्या किती मोकळेपणाने फिरू शकतात यावरच सगळा खेळ अवलंबून आहे. ही सोपी गोष्ट लक्षात ठेवा, कारण ह्या एकाच कल्पनेवर आपलं पुढचं सगळं विश्लेषण उभं आहे. तर मग ह्या 3 बरण्या कशा आहेत? बघा, धातूची बरणी म्हणजे अर्धी भरलेली बरणी. गोट्यांना म्हणजे आपल्या इलेक्ट्रॉन्सना हवं तसं फिरायला मोकळीक. आता इन्सुलेटर म्हणजे काचेसारखे पदार्थ. ही बरणी तर गच्च काठोकाठ भरलेली आहे आणि दुसरी रिकामी बरणी इतकी उंच ठेवली आहे की तिथे पोचणं शक्यच नाही. मग सेमीकंडक्टरचं काय? ही पण भरलेली बरणी आहे, पण गंमत म्हणजे रिकामी बरणी अगदी हाताला येईल इतक्या जवळ आहे. थोडासा धक्का दिला म्हणजे थोडी ऊर्जा मिळाली की काही गोट्या लगेच वरच्या बरणीत उडी मारतील. आहे की नाही सोपं? चला, आता गोट्यांच्या बरणीच्या खेळामागचं खरं विज्ञान काय आहे ते पाहूया. आता आपण बोलणार आहोत इलेक्ट्रॉन एनर्जी बँड्सबद्दल. हेच ते खरं कारण आहे ज्यावर आपली ही सगळी उपमा आधारलेली आहे. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा बँड आहे व्हॅलेन्स बँड. सोप्या भाषेत सांगायचं तर हीच ती आपली गोट्यांनी पूर्ण भरलेली बरणी. यातले इलेक्ट्रॉन आपल्या जागेवर स्थिर असतात आणि पदार्थाच्या अणूंना एकत्र धरून ठेवण्याचं महत्त्वाचं काम करतात. आणि व्हॅलेन्स बँडच्या वर असतो कंडक्शन बँड. हा आहे खरा गेम चेंजर. कारण जर इलेक्ट्रॉनने व्हॅलेन्स बँडमधून उडी मारून इथे प्रवेश केला तरच तो वीज वाहून नेऊ शकतो. आपल्या कल्पनेतली हीच ती फळतळावरची रिकामी बरणी जिथे आपल्या गोट्यांना पोहोचायचं आहे. पण ह्या 2 बँड्समध्ये म्हणजे आपल्या भरलेल्या आणि रिकाम्या बरणीमध्ये एक अंतर आहे. एक अशी जागा आहे जिथे इलेक्ट्रॉन थांबूच शकत नाहीत. यालाच म्हणतात फॉरबिडन एनर्जी गॅप. इलेक्ट्रॉन्सना ही दरी ओलांडावीच लागते आणि ही दरी किती मोठी आहे यावरच सगळं काही अवलंबून आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे फर्मी एनर्जी लेव्हल. याला आपण इलेक्ट्रॉनची सरासरी ऊर्जा पातळी म्हणू शकतो किंवा सोप्या भाषेत उडी मारायची स्टार्टिंग लाईन. ही लाईन कंडक्शन बँडच्या जितकी जवळ तितकं इलेक्ट्रॉनला उडी मारणं सोपं. म्हणून पदार्थाची वीज वाहून नेण्याची क्षमता ठरवण्यात ही पातळी खूप महत्त्वाची भूमिका बजावते. बरं, आता आपल्याकडे सगळ्या संकल्पना आहेत: व्हॅलेन्स बँड, कंडक्शन बँड आणि त्यांच्यामधला तो एनर्जी गॅप. चला तर मग या सगळ्याचा वापर करून आपल्या मूळ प्रश्नाचं उत्तर शोधूया. तांबे, काच आणि सिलिकॉनमध्ये नक्की फरक काय आहे? चला, सगळ्यात आधी बोलूया तांब्यासारख्या धातूंबद्दल, म्हणजेच कंडक्टर्सबद्दल. आठवते ना आपली अर्धी भरलेली बरणी? इलेक्ट्रॉन्सनं फिरायला भरपूर मोकळी जागा. अगदी तसंच. पण यामागचं खरं विज्ञान काय आहे? आता बघा, गंमत अशी आहे की धातूंमध्ये तो फॉरबिडन एनर्जी गॅप नावाचा प्रकार नसतोच. त्यांचा व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड एकमेकांमध्ये अक्षरशः मिसळून गेलेले असतात. म्हणजे इलेक्ट्रॉनला उडी मारायची गरजच नाहीये. ते आधीच अशा जागेत आहेत जिथून ते सहज वीज वाहून नेऊ शकतात. फक्त एक छोटासा धक्का हवा आणि प्रवाह सुरू. म्हणूनच तांब्याची तार विजेसाठी एक मोकळा रस्ता असतो. आता वळूया काचेसारख्या इन्सुलेटर्सकडे. इथे कहाणी अगदी उलटी आहे. आपली ती कल्पना आठवा, गच्च भरलेली बरणी आणि दुसरी रिकामी बरणी खूप उंचावर. इलेक्ट्रॉनसाठी तिथेपर्यंत पोहोचणं म्हणजे जवळजवळ अशक्यच. आणि यामागचं कारण म्हणजे प्रचंड मोठा एनर्जी गॅप. इन्सुलेटरमध्ये व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँडमध्ये एक मोठी दरी असते. उदाहरण घ्यायचं झालं तर हिऱ्यामध्ये ही दरी तब्बल 6 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी मोठी असते. आता इलेक्ट्रॉन व्होल्ट हे ऊर्जेचं खूप लहान माप असलं तरी एवढी मोठी दरी ओलांडायला लागणारी ऊर्जा सामान्य तापमानावर किंवा व्होल्टेजवर उपलब्धच नसते. त्यामुळे इलेक्ट्रॉन जिथे आहेत तिथेच अडकून राहतात आणि वीज प्रवाह पुढे जातच नाही. आणि आता येतो आपल्या कथेचा खरा नायक, सिलिकॉनसारखा सेमीकंडक्टर. ही आहे एकदम परफेक्ट सिच्युएशन. ना धातूसारखा पूर्ण मोकळा, ना इन्सुलेटरसारखा पूर्ण बंद. अगदी मधला मार्ग.
आठवतंय ना जवळच्या फडताळावरची बरणी? याचं कारण म्हणजे सेमीकंडक्टरचा एनर्जी गॅप खूपच लहान असतो, म्हणजे अगदी नाजूक. सिलिकॉनसाठी तो फक्त 1.11 इलेक्ट्रॉन व्होल्ट असतो. इतका लहान की आपल्या खोलीतल्या सामान्य तापमानाची ऊर्जासुद्धा काही इलेक्ट्रॉन्सना ही दरी ओलांडायला पुरेशी ठरते. आणि खरी जादू इथेच आहे, कारण आपण बाहेरून ऊर्जा देऊन किंवा त्यात काही अशुद्धी मिसळून या इलेक्ट्रॉनच्या प्रवाहावर 100% नियंत्रण मिळवू शकतो. तर थोडक्यात सांगायचं तर हे असं आहे. धातू म्हणजे अर्धी भरलेली बरणी, जिथे एनर्जी गॅप 0 आहे आणि प्रवाह सहज वाहतो. इन्स्युलेटर म्हणजे उंच फडताळावरची बरणी, जिथे खूप मोठा गॅप आहे आणि प्रवाह पूर्णपणे थांबतो. आणि सेमीकंडक्टर म्हणजे जवळच्या फडताळावरची बरणी, जिथे एक लहान, नाजूक गॅप आहे, ज्यामुळे आपल्याला प्रवाह नियंत्रित करता येतो. हाच तो मूलभूत फरक आहे. ठीक आहे, हे सगळं विज्ञान तर कळालं, पण ह्याचं महत्त्व काय? आपल्या रोजच्या आयुष्यात ह्याने काय फरक पडतो? चला, तेच पाहूया. तर या सगळ्या विश्लेषणाचा सार काय? तो हाच की सेमीकंडक्टरच्या त्या लहानशा एनर्जी गॅपला समजून घेणं आणि त्याला आपल्या गरजेनुसार बदलता येणं हीच आधुनिक इलेक्ट्रॉनिक्समधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. याच एका क्षमतेवर आपलं संपूर्ण डिजिटल जग उभं आहे. खरं तर असं म्हणायला हरकत नाही की ह्या लहानशा एनर्जी गॅपमधून इलेक्ट्रॉनचा प्रवाह अगदी अचूकपणे नियंत्रित करण्याची जी क्षमता आपल्याला मिळाली आहे, तोच आपल्या संपूर्ण डिजिटल जगाचा पाया आहे. जरा विचार करा, आपले स्मार्टफोन, कम्प्युटर, इंटरनेट अगदी सगळं काही ह्याच एका मूलभूत तत्वावर काम करतं, ह्या लहानशा गॅपवर मिळवलेलं नियंत्रण. आणि हाच विचार आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातो. आज आपल्याकडे पदार्थांच्या रचनेत अणूंच्या पातळीवर बदल करण्याची ताकद आहे. मग विचार करा, ह्या ज्ञानाचा वापर करून भविष्यात आपण पदार्थांचे अजून कोणते नवीन आश्चर्यकारक विद्युत गुणधर्म शोधू शकू? याचं उत्तर शोधणं खरंच खूप रोमांचक असणार.